मित्रांनो, जय हिंद. मी वीरू बडोले. द बहुजन टुडे ह्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्या लोकांचं स्वागत आहे. तुम्हाला माहित असेल की विश्वंभर चौधरी, आसिम सरोदे, निखिल वागडे आणि श्याम मानव यांच्या माध्यमातून जो आहे निर्भय बनो हे जो एक मोहीम आहे हे राबवल्या जात आहे. मला असं वाटते की ह्या लोकांनी RSSचा जो पट्टा आहे हा आपल्या गळ्यात बांधलेला आहे. RSSचा पट्टा जो आहे आणि काँग्रेसचा जो दलालीचा जो पट्टा आहे आपल्या गळ्यात बांधलेला आहे. त्याच्यामुळं हे लोक जनतेमध्ये येऊन मूर्ख बनवत आहेत. यांच्या सभेचं नाव आहे निर्भय बनो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की विश्वंभर चौधरी, आसिम सरोदे, निखिल वागडे ह्या लोकांनी हे लोक सतत आम्ही पाहत आहोत की RSSचा तिरस्कार करत आहेत, RSSचा विरोध करत आहेत. चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रात अशा भरपूर ठिकाणी यांनी असं उमेदवार उभं केलेले आहे की त्यामध्ये RSSचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. नांदेडमध्ये एक विधानसभा क्षेत्र आहे. त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आता त्या विधानसभा क्षेत्राचं नाव मला माहित नाही, पण त्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक व्यक्ती उभा केलेला आहे काँग्रेसच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून. तो व्यक्ती RSS सोबत एकदम जुळलेला आहे आणि तो खुल्लम खुल्ला म्हणते की मी RSS मधून मला मोठा ज्ञान भेटला आणि मी RSSची विचारधारा हे पसरवण्याचा कोशिश करीन आणि RSSची जे विचारधारा हे माझ्या डोक्यातून कधी निघू शकणार नाही. आणि अशा माणसाला आसिम सरोदे माणूस जो नावाचा जो ऍडव्होकेट आहे, ठीक आहे, तर तो व्यक्ती जर समजा प्रचार करायला येत असेल तर ह्या माणसांना काय म्हणावा? ह्या माणसांना दोगले म्हणावा. हे विश्वंभर चौधरी, निखिल वागडे, श्याम मानव आणि आसिम सरोदे हे लोक SC आणि STच्या आवारात जाऊन, SC आणि STच्या एरियात जाऊन निर्भय बनोची सभा ते गाजवतात. ते संविधानाविषयी सांगतात, ते डॉक्टर BR आंबेडकर विषयी सांगतात. पण यांची एकही औकात नाही आहे का की जो सुप्रीम कोर्टाचा जो वर्गीकरणचा जो मुद्दा, जो वर्गीकरणचा जो बिल जो आहे, जो त्यांनी सुचवला आणि काँग्रेस आणि BJPच्या माध्यमातून तो जो बिल आहे त्याचे समिती आहे हे राज्यामध्ये गठीत करण्याचा प्रयत्न चालू आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये पण SC STचा वर्गीकरणाची समिती इथं स्थापित झाली आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून विरोध नाही आहे. तर विरोध नाही आहे याचा अर्थ असा आहे की ते त्याचा समर्थन आहे. हा त्याचा अर्थ होतो. काँग्रेसचा नाना पटोले असेल किंवा तो दिलीप बनसोड असेल किंवा कोणी असो, हे लोक याच्यावर बोलत नाही. कारण ऑलरेडी काँग्रेसच्या माध्यमातून तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये SC ST मध्ये क्रीमी ची जी समिती आहे, SC STचा वर्गीकरण झाल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये क्रीमी लेअर लागली पाहिजे. त्याच्यासाठी कर्नाटक सरकार आणि तेलंगणा सरकारने काम चालू केलेलं आहे. तर हे यांना भीती आहे की आम्ही कोणत्या नाकांना आम्ही विरोध करणार, कारण यांचा जो शैतानी चेहरा आहे ना हा सामने आलेला आहे. तर मला असं वाटतं की यांची जो निर्भय बनो जी सभा आहे ना, हे निर्भय बनो सभा नाही आहे, चुतिया बनो सभा आहे. यांची चुतिया बनो मोहीम आहे. हे समाजात जाऊन चुतिया बनवण्याचं काम जो आहे हे समाजाला करत आहेत. तर ह्या अशा हरामखोरांपासून जो आहे समाज सावधान राहावं. माझी सगळ्यांना विनंती आहे. होऊ शकते का माझा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओची राग येत असेल, पण जो माझा व्हिडिओ बघत असतील आणि जे SC आणि STच्या समुदाय मधून येत असतील त्यांनी सगळ्यांनी वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये जो क्रीमी लेअरची जो अट आहे तर हे कशी आहे आणि ह्या आल्यानं आपल्या जातीमध्ये, आपल्या भावंडामध्ये जो आहे, सख्या भावामध्ये पण कसे झगडे निर्माण होतील याच्याविषयी जो आहे म्हणजे सखोल अभ्यास करावा. कारण हा ब्राह्मणवादाच्या माध्यमातून खूप मोठा षडयंत्र आहे. आज आपल्याकडे कुठलीही शक्ती नाही आहे. आज आपण महाराष्ट्रामधली असेंब्ली असो किंवा कोणत्याही राज्यातली असेंब्ली असो, ह्या विषयी कुठंच चर्चा केल्या जात नाही. कारण जोपर्यंत बहुजन समाज पार्टीचा दबदबा राज्यसभेमध्ये होता, लोकसभेमध्ये होता, तोपर्यंत ह्या मनूच्या अवलादाची अवकात नाही झाली. ह्या मनूच्या अवलादाची अवकात नाही झाली की अशा प्रकारचे वर्गीकरणचा जो केस आहे, वर्गीकरणची समिती आहे हे स्थापित
केल्या पाहिजे. पण जसं आहे यांनी डाव बघितला की बाबा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून एकही MLA, एकही मेंबर ऑफ पार्लमेंट नाही आहे, राज्यसभेमध्ये नाही आहे, तर हा सुवर्ण संधी त्यांना सोडायचं नव्हती, म्हणून त्यांनी वर्गीकरणाचा मुद्दा आणला. आणि एवढा असूनही, एवढा जो गंभीर विषय असूनही आसिम सरोदे, निखिल वागडे, विश्वंभर चौधरी आणि श्याम मानव यांना जर वाटत असेल का एवढा होऊ नये, एवढा अत्याचार होऊ नये, जर समजा SC आणि ST चे मत म्हणजे महाविकास आघाडीला येतील, जातील, आणि जर असा होत असेल तर मी असं समजीन की ह्या लोकांची जी मोहीम आहे हे निर्भय बनवची मोहीम नाही, ही यांची जी मोहीम आहे हे चुतिया बनवची मोहीम आहे, हे चुतिया बनवची यांची मोहीम आहे. ठीक आहे, धन्यवाद.